नमस्कार, महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। शिरूर तालुक्यातील प्रचार दौरा दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांचे धामारी गावात गावच्या पदाधिकाऱ्यांनी वचत गाजत जोरदार स्वागत आणि माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले। यावेळी आढळराव यांनी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले। प्रचारात ज्येष्ठ तरुण व माता भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। यावेळी बोलताना आढळराव म्हणाले, मी कोणत्याही पदावर नसताना आपल्या गावासाठी 50 लाख रुपये दिले। बैलगाडा घाट बांधत असताना अगदी खिशातले सुद्धा पैसे टाकले। केंद्र सरकारने 12 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले असून हीच योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे। येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर विचार करायचा आहे। आपल्या मतदारसंघातील भागात रेल्वे, हायवे आणि 12 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे। या प्रसंगी माजी आमदार प्रकाश बाप्पू पवार, भीमाशंकर साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुनकर, उपजिल्हा प्रमुख शिवसेना अनिल काशीद, उपाध्यक्ष भाजपा शिरूर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरूर रामभाऊ सासवडे, सरपंच अर्जुन भगत, उपसरपंच जयमाला कापरे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धामारी गावचे ज्येष्ठ नेते दत्तोबासा भगत, माजी सरपंच संपतराव कापरे, सरपंच सीमाताई शेळके, माजी सरपंच स्वातीताई डफळ, माजी सरपंच मारुती डफळ तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आणि या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 10-12 दिवसानंतर या लोकसभेचं मतदान होणार आहे। गेले 3 महिने 2-3 महिने ही निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली शिरूर लोकसभेची। महाराष्ट्रामध्ये जरी 48 लोकसभा मतदारसंघ असले तरी बारामती आणि लोकसभा शिरूर या दोघांची जास्त चर्चा या ठिकाणी होती। ती चर्चा यासाठी की इथं निवडून दिलेला खासदार आणि पराभूत झालेला खासदार या दोघांच्या कामाची तुलना जनता पाहते। उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या गावामध्ये मी खासदार नसताना, कुठलेही पद नसताना जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी आपण दिला। आता समोर किती आला ते माहिती नाही मला, पण या गावाचा माझा अधिकार आहे। या गावची लोक माझी सगळी प्रेमाची आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। अगदी बैलगाडा घाट बांधायचा असं तर त्यावेळेला स्वतःच्या खिशातले खर्च करून सुद्धा आपण बैलगाडा घाट बांधला। आणि हे सगळं होत असताना इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक आपल्या सगळ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडण्याची निवडणूक आहे। ही केंद्राची निवडणूक असल्यामुळे आपल्याला 2 पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आहे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये देशाचा सत्ता, देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे। मला सांगा, आपल्या समोर 2 पर्याय। गेले 10 वर्ष खऱ्या अर्थानं या देशाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, हे 2 जर पर्याय आपल्या समोर असले तर नक्की आपण विचार करू शकता की कुणाला मतदान करायचं। एक तर या केंद्र सरकारबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहे। जो तो उठतो सांगतो हे शेठजींचं सरकार आहे, उद्योगपतींचं सरकार आहे, शेतकऱ्यांना काही नाही। मी सांगेल, मला सरकारच्या योजना माहिती आहे, सरकारचा अर्थकारण माहिती आहे। या केंद्र सरकारनं गेल्या 5 वर्षांमध्ये, गेल्या 10 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा विचार केलेला आहे। एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, मध्यंतरी काही लोक सांगत होते की साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची योजना कर्जमाफी केली, शेतकऱ्याची कर्जमाफी, ठीक आहे। पण या केंद्र सरकारनं गेले 5 वर्ष भारतातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले, म्हणजे 72,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला। असे 5 वर्षाचे टोटल मारली तर 3,60,000 कोटी रुपये। आणि ही योजना पुढच्या 5 वर्षात चालू राहणार। तुम्ही
एकदा कर्जमाफी केली 70,000 कोटीची, आम्ही प्रत्येक वर्षी 72,000 कोटी शेतकऱ्यांना डायरेक्टली त्यांच्या खात्यात जातात. कर्जमाफी किती लोकांना कुठल्या लोकांना मिळाली याचं काय आपल्याला त्याच्या खोला जायचं नाही. पण आज जे काय होत आहे, गेले 500 वर्ष आपल्या सगळ्यांचं प्रभू रामचंद्र राम वनवासात होता, त्याला मुहूर्त मिळाला ह्या मोदीजी सरकारच्या काळामध्येच, केंद्राच्या काळामध्येच. आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची उभारणी अयोध्येमध्ये झाली. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या आमच्या दृष्टीने. असे अनेक क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतले. विकासाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठे कालच मोदींनी पुण्यामध्ये जाहीर केलं की 1 लाख कोटी रुपये तरुणांना स्टार्टअपचा व्यवसाय करण्यासाठी, युवक वर्गांना धंदा करण्यासाठी 1 लाख कोटी रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे. आज आपला तरुण भरकटच झालाय, त्यांना कुठेतरी नोकऱ्या मिळत नाही. नोकऱ्या मिळत नसेल तर छोटे मोठे व्यवसाय जर करायचा झाला तर त्याला अर्थसहाय्य देण्यासाठी ही सरकारनं मोठी योजना आणली आहे. दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला सांगायचं आहे, शेतकऱ्यांच्या योजना आहेत, महिलांसाठी योजना आहेत, स्वच्छ भारतच्या योजना आहेत, आपल्या रामाच्या मंदिराची उभारणी, हे सगळं जर करत असताना कुठेतरी आपल्या मतदारसंघाचा, आपल्या त्याचा जर विचार केला तर 1-2 गोष्ट मला प्रामुख्याने सांगा. मी का उभं राहिले, मला का मतं पाहिजे, मला का खासदार व्हायचंय, मला दिल्लीला फिरवायला जायचं नाही. मी गेले 15 वर्ष ज्या कामासाठी मी भांडतोय, पुणे नाशिक रेल्वे गेले 13 वर्ष, म्हणजे माझ्या कारकिर्दीतले 13 वर्ष, 15 वर्षापैकी 13 वर्ष फक्त आणि फक्त रेल्वेसाठी संघर्ष केला सरकारबरोबर, केंद्राबरोबर, रेल्वे मंत्र्यांबरोबर. आणि तो रेल्वेचा प्रकल्प आज फायनल याच्यावर आणून ठेवलेला आहे. त्या प्रकल्पाची आजची किंमत झालेली 24,000 कोटी रुपये. दुसरे हायवेचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत. चाकणची ट्रॅफिक असेल, तळेगाव चाकण शिक्रापूरची ट्रॅफिक असेल, आपली वाघोलीची ट्रॅफिक असेल, हे सगळं पुणे नगर जर असेल तर याला आपल्यालाच लागेल शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी 20 ते 25,000 कोटी. जर तुम्हाला 50,000 कोटी रुपये जर लागत असतील शिरूर लोकसभेला काम करण्यासाठी, आणि गेल्या 5 वर्षात एकही रुपये आलेले नाही बरं का केंद्राकडून, एकही रुपये आला नाही, तर हे 50,000 कोटी रुपये जर पाहिजे असतील तर आपल्याला खऱ्या अर्थानं सरकारच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं उभं राहणारा खासदार आपण जर दिला तर ते पैसे, त्याचा निधी मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल. एका बाजूला केंद्रातले सरकार, राज्यामध्ये आपल्या अजितदादा, आपले वळसे पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस. तुम्ही पाहिलं गेल्या 2.5 वर्षाचा कारभार बघा आणि अगोदरचे 2.5 वर्ष पहा. महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष, याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपण दिसेल. आपल्या मतदारसंघामध्ये गावोगावी कुठं 50 लाख, कुठं 70 लाख, कुठं 1 कोटी, कुठं 2 कोटी रुपयाचा निधी आदरणीय वळसे पाटलांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी चांगला आपण टाकू शकतो. आपल्याला काय पाहिजे हो? गोरगरीब सर्वसामान्य जनतेला माझ्या गावातील पाण्याची योजना तुम्ही सांगितलं. माझं लक्ष, आमचा मेन जो विषय आहे येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर फक्त आणि फक्त पाण्याच्या प्रश्नावरच आम्हाला विचार करायचा. आपण सगळ्यांनी आंदोलन येते तुम्ही म्हणा